यमदूत हे नाव ऐकलं कीच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. शास्त्रामध्ये सांगितलंय, यमदूत कुणालाही उगाच हात लावत नाहीत. ते फक्त पाप पाहतात, नाव, जात, धर्म नाही. जे लोक निर्दोष माणसाला त्रास देतात, खोट्या आरोपावरून शिक्षा देतात, भीड बनून न्याय करतात, त्यांच्यासाठी यमलोकात वेगळीच वाट असते. गरुड पुराणात सांगितलं आहे, जो माणूस निर्दोषाचा जीव घेतो त्याला अत्यंत क्रूरपणे नरकाची शिक्षा दाखवली जाते, जिथे आत्मा स्वतःच्या पापांची जळजळ अनंत काळ अनुभवतो. पण प्रश्न असा आहे की जर एखाद्या माणसाला पाप न करता सुद्धा जिवंतपणीच नरक भोगावा लागला तर? ही कथा यमलोकाची नाही. ही कथा आहे माणसानेच यमदूत बनून न्याय करण्याचा प्रयत्न केल्याची. तो माणूस ना गुन्हेगार होता, ना कट्टरवादी, ना कुणाचा शत्रू. तो फक्त पोटासाठी काम करणारा एक हिंदू माणूस होता. एक साधा मजूर होता. नाव दीपूचंद्र दास. वय 31 वर्ष. धर्म हिंदू. देश भारत. बांगलादेशमध्ये काम करत होता. रोज सकाळी काम, संध्याकाळी घरी परतणं. आयुष्याची मोठी स्वप्न नव्हती, फक्त शांत जगणं. पण त्याचं आयुष्य एका अफवेने संपवण्यात आलं. बांगलादेशच्या भालुका भागात एका गारमेंट फॅक्टरीत काम करत होता. त्या दिवशी कामाच्या ठिकाणी काही लोकांशी वाद झाला. सामान्य वाद, जे रोज हजारो फॅक्टरीत होतात. पण काही वेळातच एक गोष्ट पसरवली गेली. याने पैगंबर महम्मद यांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं. हे वाक्य त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. ना कोणी विचारलं खरंच काय बोलला, ना कोणी पुरावा मागितला, ना कोणी पोलिसांना सांगितलं. कारण जिथे कट्टरता असते तिथे तपास नसतो. हळूहळू फॅक्टरी बाहेर लोक गोळा व्हायला लागले. आजूबाजूच्या भागातून दुकानं बंद करून हातात काट्या घेऊन 100, 500, 1000 लोकांची संख्या वाढत गेली. घोषणा सुरू झाल्या, त्याला आमच्याकडे द्या, नाहीतर फॅक्टरी चालू. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, पोलीस कुठे होते? उत्तर भीषण आहे, ते तिथेच होते, पण भीतीपोटे मागे हटले होते. FIR दाखल झालं नाही, तपास झाला नाही. कायद्याने हात वर केले आणि दीपू बीडच्या हवाली करण्यात आला. त्याने त्याला नग्न करून रस्त्यावरून ओढत नेले, रस्त्याच्या मध्यभागी फेकले आणि शेवटी त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला जाळून टाकले. ही हत्या कायदेशीर प्रक्रियेच्या पूर्ण भावाशिवाय झाली. या घटनेनंतर परिसरात लाऊडस्पीकरवर घोषणा करण्यात आल्या की जो त्याच्या मदतीला येईल त्यांना त्यांचा सामना करावा लागेल. त्यांनी सावधगिरी आधीच बाळगावी. ही घटना एक भीती पसरवणारा इशारा होता. ही घटना फक्त एका व्यक्तीची हत्या नाही. ही घटना धर्माच्या नावाखाली हिंसा करण्याच्या कट्टरतेचा प्रत्यक्ष परीक्षा होती. बीड स्वतःला देव समजून न्याय देत होती. तिने कायद्याला गप्प बसवले होते. दीपूचंद्र दास याची हत्या बांगलादेशमधील पहिलाच गुन्हा नव्हता. असे अनेक वेळा झाले आहे की कोणते ना कोणत्या हिंदूला अत्यंत बेरहमीने मारले गेले. जुलै 2024 मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये सरकारच्या अस्थिरतेची परिस्थिती होती, तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले, घर जळवून टाकण्यात आली आणि महिलांवर अत्याचार झाले. हे व्हिडिओच्या माध्यमातून दिसले. जर एखाद्या भागात 75% हिंदू असले तरी जर बहुसंख्य 25% मुसलमान शांततेने राहतात, मिळून राहतात, सण साजरे करतात, तर तेथे सेक्युलरिझम टिकू शकतो. पण जर उलट परिस्थिती असेल तर 75% मुसलमान आणि 25% हिंदू ज्या भागात असतील तर तेच बहुसंख्य लोक अल्पसंख्याकांना स्वीकारत नाहीत. त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांना त्रास देतात. भारतामध्ये मुस्लिम समाज सुरक्षित आहे. इथे त्यांना शिक्षण आहे, नोकऱ्या आहेत, व्यवसाय आहेत आणि एक सन्मानाचं आयुष्य आहे. मग प्रश्न हा आहे की जेव्हा बांगलादेश असो या पाकिस्तान, तिथे हिंदूंना टार्गेट का केलं जातं? घरं का जाळली जातात? स्त्रियांवर अत्याचार का होतात? तेव्हा भारतात राहणारी मुस्लिम कम्युनिटी उघडपणे याचा निषेध का करत नाही? ते तर सर्व गोष्टींचा लाभ आपल्या भारतात राहून घेत आहेत. भारतात सुरक्षित आहेत, पण सीमा ओलांडताच तोच हिंदू असुरक्षित का होतो? भारत सरकारसह जगभरातील लोकांनाही प्रश्न पडतो. शेजारी देशात हिंदूंवर सतत अत्याचार होत असताना आपण किती उपाययोजना करतोय? सोशल मीडियाद्वारे फक्त व्हिडिओज टाकणे पुरेसे नाही. ही घटना, व्हिडिओ आणि बातम्या फक्त न्यूज नाहीत, तर ते भीती आणि धाक दाखवणारे वास्तव आहेत.
यातून आपल्याला प्रत्यक्षात दिसून येते की धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्या पिढ्यांना त्याची किंमत भरणी लागू शकते. कारण तेच बांगलादेशी क्रिएटर जे भारतात राहतात ते आता या घटनेवर गप्प राहतील. ते आपले विचार आता मांडणार नाहीत कारण ते आपल्या भारतात सुरक्षित आहेत. मग आपल्या लोकांनी त्यांना सपोर्ट करावं की नाही हे आता तुम्हीच ठरवा. मग आपल्या हिंदूंनी अशा घटनेत उभं राहून समर्थन दाखवायला हवे की नाही. हा फक्त धर्माचा किंवा जातीचा प्रश्न नाही. हा न्याय, मानवता आणि एकमेकांच्या हक्कांचा प्रश्न आहे. अन्याय पाहून गप्प बसू नका. एकमेकांना साथ द्या. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणून आपल्या हिंदुत्वाचा आवाज पसरवा. जय हिंद, जय भारत.